तर मंडळी, ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वान नाही पण गुण लागला, ही म्हण तुम्हाला जशी माहित आहे. आता वरनं पाऊस पडल्याशिवाय आम्ही बी काय करत नाही हो, काय पिकत नाही. वरनं सूत्र हालते ती सगळ्याची, होय. तीन शिरे सहा हात, तया माझा दंडवत. राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, निघालोय मी आता गावामध्ये, क्षितिजला गावात सोडायचे आणि पाणी पण घेऊन यायचे. परत आज आहे शनिवार आणि तिथनं परत आपली पुढची कामं करायची. ती गाय मी सकाळ सकाळ बांधून आलोय. चला, काय आणायचं असलं तर सांग मला, जमलं तर जाईल वाढेला. मी नाही गेलो तर मग परत शाळेतनं आल्यावर जाईन. हा, जमलं तर गेला तर यादी दिली घेऊन येतो. हा, चला. आई ग, काय करते? तात्या आज आणला काय कॅमेरा? आज कॅमेरात राहायचा घरी, ध्यानातच राहत नसायचं. पंप आणला का? आणलाय की, हाय की बाहेर बघ. जातो की घेऊन मी, जरा थोडं तुरी फवारतो, जरा गोमूत्र हे मारतो, त्याच्यावर फवारतो. तिकडे काय लावलं? हा, गोमूत्रच फवारायचं हो. त्या दिवशी नेलता पण तुम्हाला लागायचं म्हणून लगेच आणून ठेवू लागेल. तुम्ही आला नाही तो म्हणतो. तिकडल्या तुरी बरी येते का? आता छतील लागते, चांगले वाढले. इकडले बी वाढायला लागले चांगले. शेंड मारलं ना का त्याचं? मारलं. हा, शेंड मारलं ना. हा हा, फरक पडतोय म्हणते ती, पण हा फुटवा लय फुटलेला इकडच्या तुरी. हा, तर टाइम नाही आता एवढं शेंड मारायला. एका बाईला घेऊन मारायला तुमच्या तरी जरा तिकडल्या रांतल्या बारके ते मोठे झाले. ते मोठे झाले ना, तिकडे वाढते तेच गले, लय वाढते ते तिकडे. तिकडे वाढत नाही त्या तुरीला. तुरीला नाही त्या वाढा, तिकडल्या लय वाढल्या होत्या गेल्या वर्षी तर. आणि हे म्हणूनच खुललं शेंडा, म्हणून वाढायला लागले. तिकडचे खुडा विस बघू, थोडं थोडं खुडा फुटवा फुटतो लई. फुटवा फुटतो बघू. एक बाई घेऊन दोघं तिघं मिळून खुडा, काय त्याला नेट नाही, पण उभा राहावं लागतं एवढंच की, दुसरं काय नाही. त्याला काय उभा राहायचं काय नाही. खुडू शेंड पटापटा खुडा. भाकरी जेवायचंय का तुला? नाही नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. तर निघालोय मळ्यात आता. पाठीवरचा पंप घेतलाय आणि आज गोपाल काला आहे, दहीहंडी. आणि दहीहंडीच्या निमित्तानं आमच्या गावामध्ये गोपाल काला असतो आणि प्रसादाचा कार्यक्रम चालू आहे आता. तर काय प्रसाद आहे आज? दही भात गोपाल काल्याला असतं. आणि दहीहंडी आहे का पण आज? मारुतीच्या मंदिरातच आहे का बाहेर आहे? बारकी म्हणायची. बारकी लेकरं आणून आपलं दहीहंडी करायची. 2 थर असते, दोन थराची दहीहंडी. आणि आचार्य आहेत आपा भोसले आज दही भात बनवायचा. कधीपासून शिकला हो तुम्ही? खरं का? तर इकडे तोंड करून बोला म्हणजे ऐकू येईल नीट. बर काय फवारायचं? हा, दारात पडलेलं ह्याचा मुख काढून घेतलाय आपण. काल बडवत होतो आपण तिथं जाई कुठं तरी एखादा असं दाणा ह्याच्यात राहतोय. ह्याला उन्हाने वाळवून
असं एक एक दाणा सुद्धा कशाला वाया घालवायचा हे आहे असं राहते. हे सगळं काढावं लागेल, ह्याला अजून एकदा नीटनेटकं करावं लागेल. जेवायचं आता जेवण झालं का? ही खास राहिलेलं आहे बडवून हां जरा हवा पेल्यावरती निघायला लागलं म्हणजे त्याला आता असं थोडंसं दाबले की मुख पडतं असं खाली. मोग आहे, वाया घालवायचे. वाया जाण्यापेक्षा आपलं नाही आता खाली घेऊन हे जेवण करू आधी. जेवण करू, मला भूक लागली. चला तर आम्ही निघालो होता कुर्डवाडीला, किराणा आणायचा आहे, क्षितिजचं काम आहे थोडंसं. पिशव्या घेतल्या द्या, बाजारच्या पिशव्या. गावाकडे ह्या पिशव्याशिवाय बाजार नाही. आणि इथं बघा सुंदर असं कमळ उमललंय, मस्त वाटतंय. ही पिशवी घरी द्यायची का? घरी जायचं नाही आता. आता घरी बघू, आता घरी नसतेली बी ती, मळ्यात गेली ती. राहू दे. हां तर आलतो आपण बँकेमध्ये आणि ह्यांची गाठ पडली. कुठला आहे तुम्ही? आम्ही सोलापूरचे आहे. बरं बरं. आणि हे आम्ही प्रॉपर इथं कव्याचं बरं बरं आहे, पण आम्हाला शेताला वगैरे यायला जमत नाही, त्यामुळे आम्ही तुमचे जे काही व्हिडिओ आहेत हां तर आम्ही आवडीने पाहतो सगळे. म्हणजे काम वगैरे चाललेलं घरामध्ये सगळे व्हिडिओ पाहतो. आम्हाला कसे वाटतात व्हिडिओ? छान वाटते, खूप छान वाटते. धन्यवाद. माझी मुलगी तर आवडीने पाहते आणि बरं. यायला होत नाही शेतामध्ये, आम्ही तिथूनच त्याचा आनंद घेतो. बरं चाल या, कधी आला म्हणजे. हां धन्यवाद. कॅमेरा व्हिडिओ काढायला असंच. व्हिडिओ काढल्यावर मग तुम्ही दिसताय त्याच्यात. हां तुमची जाहिरात करतोय, जाहिरात गिरायकीला यावं. मग 2 किलो पिनशिली. ह्यांच्या पिनशिली चालू करा बरं का तेवढे. किती दिवस झालं नाही? दसऱ्यापासून विचारायचं वर साहेब लोकांना. काल पेन्शिल जिथे येते तिथे विचारायचं. वरनं आल्या नाही त्या, वरनं आल्या नाही त्या. आता वरनं पाऊस पडल्याशिवाय आम्ही बी काय करत नाही हो, काय पिकत नाही. वरनं सूत्र हालते ती सगळ्याची. होय लय मग्न असते ते कामात. कामात म्हणलं लय मग्न असताय तुम्ही. तुम्हाला आता युट्यूबवर टाकतो आधी. भाजीपालाही घेतला. आता आलो आपण किराणा घ्यायला. किराणा घेऊन परत जायचे आपल्याला. तर मंडळी अचानक आपल्याला थांबावं लागलं. पाऊस आला, जोरात पाऊस आला. पावसामुळे काय गाडी लावली इथं. आता पाऊस उघडायची वाट बघू आपण. पाऊस कमीत कमी अर्धा तास तर उघडत नाही असं वाटायला लागलं. जोरात पाऊस चालू आहे. पाऊस जरा कमी आलाय, पण अजून सगळा उघडलेला नाही. सगळा पाऊस उघडला मग घालायचं आपण. अजून पण पाऊस चालूच आहे. तर मंडळी, ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वान नाही पण गुण लागला, ही म्हण तुम्हाला जशी माहीत आहे तसं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असंच असतं. जर का तुम्ही ज्या संगतीत राहताय त्यांचं तुम्हाला गुण लागतात, त्यांच्या सवयी तुम्हाला लागतात. जर का त्यांची पावर जास्त असेल तर त्यांचं गुण तुम्हाला लागणार, आणि तुमची पावर जर जास्त असेल तर तुमचं गुण त्यांना लागणार. किंवा मग दोघांची पावर जर सारखी असली तर दोघांचे एकमेकांना गुण लागून जाणार.
तसं माझं काम झालेलं आहे. तर आज आमच्या घरामध्ये भात शिजतोय. आणि भात कुठला भात आहे? काय तर करतोय बघा, तुमचं काय आपलं पण असतं. नाही नाही नाही, सांगा की. काय नाही पनीरमध्ये भात टाकायचं एवढं. पनीरमध्ये भात. पनीर भात. पनीर भात केलाय हा. बापूचं नाव आपलं मस्त पैकी. पनीर भात आहे काय? बरं बरं. तर ही माय लेकरांना आवडतोय आणि सुचिताला पण असलंच आवडतं लय काय काय. त्याच्यामुळं इथं काय झालंय, मला पण यांची सवय लागली आणि मला पण भात खायला आता आवडायला लागले. चांगला होतोच. होतो ना, चांगला होतो. तर आज बिर्याणी आहे, बिर्याणी. बरं. व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी आहे काय? आणि ही राहिली. तांदूळ ह्यासाठी लांब का तांदूळ आणला होता. लांब का तांदूळ म्हणजे ते मोगलाई तांदूळ असा लांब असतो जरा. 110 रुपये किलो. बासमती. हा बरं तांदूळ. 110 रुपये किलो पर्यंत हे तांदूळ आहे. तर मला आज 1 किलो तांदूळ, 1 किलो ना, 1 किलो ही तांदूळ आणला आणि 5 किलो इंद्रायणी तांदूळ आणला. तसं भात आम्ही इंद्रायणी तांदळाचाच खातो बरं का. पण असं जर काय वेगळं करायचं म्हणलं का नाही तर मग ही असं आहे. यांनी आज केलंय. गंध तर एकदम झकास यायला लागलाय बरं का. माझ्या तोंडाला तर पाणी सुटलंय. आधी तुम्हीच खावा आमच्या नावाखाली. तुमच्या नावाखाली नाही, सगळीच खाऊ की एकदमच. आता तसंच असतं तुमचं. थांब की. कोथिंबीर टाकली. तिकडचा बल्ब लाव रे एकदा. केलाय काय कांदा. प्रयत्न आपलं. कांदा. मी असं करत नाही. मी डायरेक्ट जी भात पाहिजे ना ग्रेव्ही करून टाकत नाही. सरळ पुन्हा टाकायचं सगळं. हा, पाणी वाजायचं, तांदूळ टाकायचं, शिजवून खायचं. चला मस्त पैकी आता ना भात खायचं. मला तर मूड आला बाबा आज भात खायला. बाहेर जरा वातावरण वांबाळीचं आहे. वांबाळीचं म्हणजे पाऊस पडलाय. आणि मांबळीचं वातावरण असलं ना चटपटीतच खावं वाटतं. वांबाळीच म्हणजे तेवढंसं काय. वांबाळ म्हणजे असं पावसाचं वातावरण असलं का नाही. पाऊस म्हणजे गारवा, असं गारवा. टिपका येतो ना, हवेत गारवा असतो. मग त्या टायमात तेलकट तळलेलं हे खाऊ वाटतं लोकांना बाबा. त्याला म्हणायचं वांबाळीचं वातावरण. भजी, बिजी. वांबाळीचं वातावरण म्हणजे ही असली वांबाळ म्हणायचं. तशी चांगला पाऊस बी पडत नाही हम्म. आणि उघडी बी देत नाही असं वातावरण. तर हे आपलं भात लेअर वर लेअर थर थर दिले ते का काय ह्याचं. पहिल्यांदा पांढरा भात, परत खाली मिसळते सगळं तसंच असतं ते. आज केलंय काय. चला मित्रांनो आपलं भात तयार आहे. सगळ्यांनी जेवायला या. जेवण करून घेऊ आपण मस्तपैकी.